शेतीच्या मशागतीचे बहुतेक कामे आटोपलेली आहेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची येणाऱ्या खरीपाची लगबग तयारी सुद्धा सुरू झाली आहे। बी भरण, खत भरणे, सेंद्रिय खतांची व्यवस्था करणे असे विविध खरीपाच्या सुरुवातीचे आणि तेवढीच महत्त्वाची कामाची लगबग सध्या कास्तकारांची सुरू झालेली आहे। त्याचप्रमाणे मान्सूनचं आगमन सुद्धा वेळेवर महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आपल्याला माहीत आहे की सोयाबीन हे महाराष्ट्राचे मुख्य खरीप पीक आहे। महाराष्ट्रातील एकूण 50 लाख हेक्टर सोयाबीनच्या क्षेत्रापैकी मराठवाडा आणि विदर्भामध्ये 43 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र हे सोयाबीन पिकाने व्यापलेले आहे। म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन हे मुख्य पीक मानले जाते। शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकाच्या विविध वाणांबद्दल संपूर्ण माहिती। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच आपल्याला येणाऱ्या खरीप काळामध्ये सोयाबीनचे योग्य वाण निवडणे सोपे होईल। नमस्कार, मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात आमचे यूट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात। सोयाबीन पिकामध्ये कालावधीच्या अनुषंगाने 3 प्रकारचे वाण आहेत। कमी कालावधीत येणारे जे वाण साधारण 85 ते 96 दिवसांमध्ये परिपक्व होतात। दुसरे म्हणजेच मध्यम कालावधीमध्ये परिपक्व होणारे वाण जे साधारण 105 दिवसांपर्यंत परिपक्व होतात। तिसरे म्हणजे उशिरा येणारे वाण जे की 110 ते 115 दिवस परिपक्वतेसाठी घेतात। सोयाबीनच्या कमी कालावधीमध्ये येणाऱ्या वाणांबद्दल आपण सुरुवातीला जाणून घेऊया। यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं वाण म्हणजे JS 9305। हे वाण 85 ते 90 दिवसांमध्ये परिपक्व होते। कमी पर्जन्यमान आणि हलक्या जमिनीमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद देणारा हे वाण आहे। त्यानंतर दुसरे वाण म्हणजे PDKV आंबा। 94 ते 96 दिवसांमध्ये परिपक्व होणारे हे वाण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 2021 मध्ये प्रसारित केले असून कोणत्याही जमिनीमध्ये चांगले उत्कृष्ट उत्पन्न देणारे हे वाण विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण परिस्थितीचा आढावा जर घेतला तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे। नंबर तिसरे वाण म्हणजे MAUS 725। 90 ते 95 दिवसात परिपक्व होणारे हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी द्वारे 2023 या वर्षामध्ये विकसित केलेले आहे। 20 ते 25% शेंगा या 4 दाण्यांच्या असल्यामुळे अधिक उत्पादन देणारे हे वाण मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पसंतीस येत आहे। त्यानंतर चौथे वाण म्हणजे MAUS 731। 90 ते 95 दिवसामध्ये येणारे हे दुसरे महत्वाचे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने 2023 मध्ये प्रसारित केले असून यामध्ये शेंगांचे प्रमाण अधिक आणि गुच्छामध्ये असते। प्रतिदाण्यांच्या या शेंगांमुळे उत्पादनात त्याचा वाढ आपल्याला दिसून येते। कोरडवाहू परिस्थितीमध्ये अधिक उत्पादन देणारे हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस येत आहे। तर मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण त्याच्यामध्ये पहिलं वाण आहे MAUS 612। 94 ते 100 दिवसामध्ये परिपक्व होणारे मध्यम कालावधीचे हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केले असून अतिशय चांगले उत्पादन देणारे हे वाण आहे। दुष्काळ सदृश्य आणि आंतरपीक पद्धतीमध्ये अतिशय योग्य वाण या वाणाला मानले जाते। त्यानंतर 2 नंबरचे वाण म्हणजे MAUS 71। 95 ते 100 दिवसामध्ये परिपक्व होणारे हे वाण मध्यम ते भारी जमिनीसाठी चांगले उत्पादन देऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस हे वाण मागील बऱ्याच वर्षापासून उतरत आहे। नंबर तिसरे वाण PDKV सुवर्ण सोया। 98 ते 102 दिवसामध्ये परिपक्व होणाऱ्या या वाणाच्या शेंगांवर केसांचे प्रमाण असल्यामुळे यावर किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव इतर वाणांपेक्षा अतिशय कमी असतो। हे वाण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले असून या वाणाला सुद्धा विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांची चांगली पसंती येत आहे। त्यानंतर तिसरे वाण फुले किमया। 100 ते 105 दिवसामध्ये परिपक्व होणारे हे वाण 2019-20 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने प्रसारित केलेले आहे। जाड व चमकदार दाना असे या फुले किमयाचे वैशिष्ट्य असून भारी जमिनीमध्ये मध्यम ते भारी जमिनीमध्ये चांगला प्रतिसाद हे वाण देत आहे। त्यानंतर चौथे वाण म्हणजे फुले दुर्वा। 95 ते 100 दिवसामध्ये परिपक्व होणारे हे वाण दक्षिण महाराष्ट्राकरिता लागवडीस शिफारस केलेले आहे। या वाणामध्ये योग्य व्यवस्थापन आपण केलं तर साधारण 10 क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन आपल्याला प्रति एकरी या वाणातून मिळू शकते। यानंतर उशिरा येणाऱ्या वाणाबद्दल आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 110 ते 115 दिवसामध्ये परिपक्व होणाऱ्या वाणांना आपण उशिरा येणारे वाण असे संबोधतो। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीमध्ये फुले संगम महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले संगम सोयाबीनचे हे वाण 110 ते 115 दिवसामध्ये परिपक्व होणारे वाण असून या वाणामध्ये जाड आणि चमकदार दाणा असल्याचे वैशिष्ट्य या वाणाचे आहे।
हे वाण भारी जमिनीमध्ये चांगले नियोजन केले तर अतिशय चांगले उत्पादन मिळवून देऊ शकते. ज्या जमिनीमध्ये बेड किंवा ज्या शेतकऱ्यांना बेड करणे, सरीवरंबा पद्धतीने सोयाबीन टोकन पद्धतीने लावणे शक्य होते, अशा वेळेस या वाणाचा जर आपण स्वीकार केला तर अतिशय चांगला रिझल्ट या फुले संगम म्हणजे आपल्याला मिळू शकतात. वाण निवडताना आपल्याला काही गोष्टींचं महत्त्वानं प्रकर्षानं लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यामध्ये हलक्या जमिनीत पेरणी करता कमी कालावधीचे वाण आपल्याला निवडावे लागणार आहे. पेरणीचे अंतर कमी करून बियाण्यांचे प्रमाण एकरी साधारण 26 ते 30 किलो जर आपण ठेवले तर झाडांची संख्या वाढून या हलक्या जमिनीमध्ये कमी कालावधीच्या वाणामध्ये आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते. त्याचप्रमाणे मध्यम जमिनीमध्ये मध्यम कालावधीचे कमी कालावधीचे वाण आपण निवडू शकतो. आणि मध्यम जमिनीमध्ये झाडांची संख्या आपल्याला साधारण सीमित ठेवणं गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला 24 ते 26 किलो बियाण्यांचं प्रमाण आपल्याला मध्यम जमिनीमध्ये वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर भारी जमिनीमध्ये फुले किमया सारख्या व्हरायटी असेल, फुले संगम सारख्या व्हरायटी असेल, MF 612 सारखी व्हरायटी असेल, या जातींचा जर आपण निवड केली तर त्याचे बियाणे साधारण 20 ते 22 किलो प्रति एकर प्रमाणे पडणे आवश्यक आहे. आणि जर ह्याच व्हरायटी आपण बेडवरती किंवा सरीवरंब्यावरती लावणार असो तर त्याला 12 ते 15 किलो आपल्याला बियाण्याची आवश्यकता पडेल. कारण भारी जमिनीमध्ये या झाडांचं झुडूप बनणे आवश्यक आहे. जेवढी फांद्यांची संख्या वाढेल तेवढीच फुलांची आणि शेंगांची संख्या परिणामी त्या ठिकाणी आपल्याला वाढून दिसेल आणि उत्पन्नामध्ये वाढ आपल्याला या ठिकाणी मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपल्याला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न, आपले कमेंट्स नक्की टाका. आपल्याला आमचा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलचा बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.